Good morning student, standard 8, subject mathematics, topic number 14, compound interest. In previous lecture, we have to solve some example based on the compound interest. Here we have to take the formula, that is A is equal to P in bracket 1 plus R upon 100 bracket raised to N. Means here A be the amount, P be the principal, R be the rate of interest, and N be the number of years. By using this formula, we have to solve some example from the practice set 14.1. Today we have to see applications of formula for compound interest. The formula for amount of compound interest is very useful to solve the problems in other field related to our practical life. Means that here when we have to see some example based on increase in the population, the reduction in the value of vehicle, or काय सांगितले त्या ठिकाणी machine. If any article is sold, you after using it for some time, its value reduces as compared to its काय सांगितले cost price. मीन्स आपण जर बघितलं कंपाऊंड इंटरेस्ट जो आहे त्याचा आपण त्याच्यावरचे एक्झाम्पल सोडवत असताना आपलं जनरल लाईफ म्हणजे आपण जे रेग्युलर लाईफ आहे त्याच्याशी रिलेटेड असणारे एक्झाम्पल पण आपण ती जे एक्झाम्पल आहे आपण कंपाऊंड इंटरेस्टच्या सहाय्याने त्या ठिकाणी सोडवू शकतो. म्हणजे कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला यूज करू. तुम्ही म्हणणार कशा पद्धतीनं, तर बघा लोकसंख्या वाढत चाललेली आहे किंवा मशिनरीची संख्या वाढलेली आहे किंवा मशीन्सची संख्या वाढलेली आहे, व्हेकलची किमती वाढलेल्या आहेत. व व्हेकल खरेदी केल्यानंतर त्याची कॉस्ट प्राईस त्या ठिकाणी जास्त असणार. जेव्हा आपण काही कालावधीसाठी ती आपण काय केलं, व्हेकल त्या ठिकाणी यूज केले आणि काही कालावधीनंतर आपण काय करणार आहे, ती विकणार आहे. ती जेव्हा सोल्ड करू आपण त्यावेळी काय होणार आहे, त्याचा रेट आपोआपच त्या ठिकाणी कमी येणार. मग त्या पद्धतीच्या ज्या किमती आहेत म्हणजे किती कमी झालं कॉस्ट प्राईसपेक्षा आपल्या, त्याचे रिडक्शन आपण त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे व्हॅल्यू काय होणार, त्या ठिकाणी कमी होणार, म्हणजे व्हॅल्यू रिडक्शन होणार. हा रिडक्शन प्रोसेस त्याला आपण काय म्हणणार आहे, डिप्रिसिएशन असं त्या ठिकाणी म्हणणार. मग त्यावेळेला त्याचा रेट ऑफ इंटरेस्टसुद्धा काय होणार आहे, त्या ठिकाणी कमी होणार आहे. आणि जेव्हा रेट ऑफ इंटरेस्ट कमी होतं त्यावेळी रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे आपण डिप्रिसिएशन घेत असतो, त्या रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे आपण आर जो आहे त्या आरची व्हॅल्यू काय घेत असतो, त्या ठिकाणी निगेटिव्ह घेत असतो. म्हणजे आम्ही काय सांगितलं, जर आपली एखादी व्हेकल असेल किंवा एखादी मशीन असेल त्याचे रेट काय झाले, त्या ठिकाणी रिड्यूस झाले. जेव्हा आपण रिड्यूस्ड हा शब्द यूज करतो ते आम्ही रेट ऑफ इंटरेस्टची व्हॅल्यू काय घेणार आहे, त्या ठिकाणी मायनस त्या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत. देन टुडे वी हॅव टू सॉल्व सम एक्झाम्पलिकेशन ऑफ फॉर्म्युला फॉर अ कंपाऊंड इंटरेस्ट. देअरफॉर फर्स्ट एक्झाम्पल हिअर वी हॅव टू टेकन ऑन द कन्स्ट्रक्शन वर्क ऑफ फ्लायओव्हर ब्रिज देअर वेअर 320 वर्कर्स इनिशियल. म्हणजे आपण एक फ्लायओव्हरचं काम त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी वर्करची संख्या किती आहे, 320 त्या ठिकाणी वर्कर्स. मग परत सांगितलं द नंबर ऑफ वर्कर इन्क्रीज्ड बाय 25% एव्हरी काय सांगितलं त्या ठिकाणी इयर. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये किती होते, 320 होते आणि त्याच्यानंतर प्रत्येक वर्षाला 25% त्या कामगारांच्या मध्ये काय झालेले, वाढ झालेली. फाइंड द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 years. मग 2 वर्षानंतर तिथं वर्करची संख्या किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणजे 2 वर्षानंतर ते फ्लायओव्हर ब्रिजचं काम करण्यासाठी वर्कर्स किती उपलब्ध झाले हे काढायचं. म्हणजे सुरुवातीला किती होतं, जेव्हा फ्लायओव्हरचं कामकाज आपण चालू केलं त्यावेळी आमच्याकडे कामगारांची संख्या होती 320. आपण प्रत्येक वर्षाला 25% कामगार काय करत गेलो, वाढवत गेलो. आणि सांगितलं तिथं इन्क्रीज हा शब्द आहे म्हणजे वाढवत गेलो. आणि मग आफ्टर 2 years 2 वर्षानंतर किती कामगारांची संख्या झाली हे आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. मग पहिल्यांदा आपण काय करूया, त्या ठिकाणी पॉईंट्स लिहून घ्या आपल्याला काय काय दिले. आपण इथं प्रिन्सिपल लिहूया, P इज इक्वल टू नंबर ऑफ वर्कर्स, नंबर ऑफ वर्कर्स इनिशियल. आता नंबर ऑफ वर्कर्स इनिशियली किती होते हो, तर नंबर ऑफ वर्कर्स इनिशियली हिअर 320 एवढे नंबर ऑफ वर्कर्स काय होते इनिशियली त्या ठिकाणी. त्यानंतर काय झालं, रेट ऑफ त्या ठिकाणी इन्क्रीज म्हणजे इन्क्रीज इन वर्कर्सचं रेट वाढलेला आहे. मग तो रेट जो आहे तो आपण डिनोटेड बाय द लेटर आर म्हणजे इथं लिहूया रेट ऑफ इन्क्रीज. कोण वाढलं त्या ठिकाणी, इन्क्रीज इन वर्कर्स इक्वल टू 25% एवढे इयर. म्हणजे प्रत्येक वर्षाला किती वाढले त्या ठिकाणी 25% ते वाढत गेलेले आहे. मग आम्हाला काय सांगितले की फाइंड द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 years. म्हणजे हिअर
नंबर ऑफ इयरची संख्या n इज इक्वल टू नंबर ऑफ इयर्स विच इज इक्वल टू 2 इयर्स. म्हणजे गिवन टर्म काय मिळाली पी दॅट इज इनिशियल व्हॅल्यू ऑफ द काय येणार आहे त्या ठिकाणी वर्कर विच इज इक्वल टू 320. रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे वर्कर इन्क्रीज बाय 25% एव्हरी इयर म्हणून आरची व्हॅल्यू किती मिळाली 25%. त्या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ वर्करची संख्या आफ्टर 2 इयर्स काढायची आहे. देअरफॉर वी हॅव टू टेकन n इज इक्वल टू 2 इयर्स घेतलं आणि मग आपल्याला फाइंड आउट काय करायचे आहे नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 इयर्स. म्हणजे आपण या ठिकाणी a इज इक्वल टू हियर वी हॅव टू कॅल्क्युलेट. देन वी हॅव टू सी द फॉर्म्युला दॅट इज कंपाउंड इंटरेस्ट. a is equal to p in bracket 1 plus r upon 100 bracket raised to n. Formula काय a is equal to p in bracket 1 plus r upon 100 bracket raised to n. Here we have to substitute in the value that is principal having the value काय आहे त्या ठिकाणी 320. Therefore here we have taken the value 320 in bracket 1 plus r that is rate of interest. It is the value is the 25. Therefore here r here we have to take the 25 upon 100 bracket raised to n. How many years and then number of workers ची संख्या after 2 years घ्यायची. Therefore here we have to take the point that is the 2 घेतला. Means a is equal to 320 in bracket 1 plus 25 upon 100 bracket raised to bracket complete raised to काय आलं त्या ठिकाणी 2. Here we have to take that is 25 ones are 25 4s are किती आलं त्या ठिकाणी 100. Then here we have to take this example in this way that is a is equal to p having value 320 in bracket 1 plus 1 upon 4 1 plus 1 upon 4 bracket raised to 2. This value remaining. Here we have to take on the addition of these two terms. Here denominator are not the same. Therefore, here we have to first take on the denominator same. Therefore, for this purpose, we have to take on the cross multiplication. That is a is equal to 320 in bracket 4 ones are 4 plus 1 ones are 1 upon 4 bracket raised to 2. Means a is equal to 320. या डिनोमिनेटर काही नसते म्हणजे 1 असते म्हणून ह्या 1 ला 1 ला मल्टिप्लाय केलं 4 ला 1 ला मल्टिप्लाय केलं 1 4 1 जा 4 1 1 जा 1 4 1 जा 4 ब्रॅकेट रेज टू 2. आता यांचे ॲडिशन केली 4 प्लस 1 काय आलं 5 अपॉन 4 ब्रॅकेट रेज टू 2. हेन्स a इज इक्वल टू 320 इंटू 5 अपॉन 4 ब्रॅकेट रेज टू 2 मीन्स काय करणार आहे 5 अपॉन 4 we have to multiply by 2 times. Therefore 320 into 5 upon 4 into 5 upon 4. 2 times आहे म्हणून आपण मल्टिप्लिकेशन किती वेळा केलं 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. 4 1 जा 4 4 8 जा घेतलं बरोबर आहे 4 8 जा 32 आणि हा काय आला त्या ठिकाणी 0 आला. परत 4 1 जा 4 4 2 जा 8 आला आणि हा काय आला 0. मीन्स हियर a is equal to 20 into 5 into 5. The remaining terms काय राहिल्या 20 into 5 into 5. Hence a is equal to 25 जा किती आलं त्या ठिकाणी 100 आणि 100 into 5 किती आलं त्या ठिकाणी 500. मीन्स a having the value काय मिळाले आम्हाला त्या ठिकाणी 500. मीन्स here आम्हाला we have to ask a question that is how many number of workers after काय सांगितलं होतं त्या ठिकाणी 2 years. After 2 years we have to see that there are 500 workers. म्हणून आपण इथे लिहूया there will be 500 workers after 2 years. म्हणजे 2 इयर्स नंतर वर्करची संख्या किती झाली तिथं 500 इतकी संख्या झालेली आहे. सेकंड एक्झाम्पल हिअर वी हॅव टेकन अ शेपर्ड हॅज 200 शीप विथ हिम. आता एका असा मेंढपाळ होता त्याच्याजवळ 200 बकरी होते. फाइंड द नंबर ऑफ शीप्स विथ हिम आफ्टर 2 इयर्स. आपल्याला काय करायचं आहे
की त्याच्याजवळ असणाऱ्या नंबर ऑफ शिफ्टची संख्या आफ्टर 2 इयर्सनं काढायचं आहे. केव्हा सांगितलं आहे? इफ द इन्क्रीज इन नंबर ऑफ शिफ्ट इज 10% एव्हरी इयर. म्हणजे त्याच्याकडे इनिशियली किती मेंढ्या होत्या? तर त्या ठिकाणी 200 होत्या. आता त्याला काय करायचं आहे? प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये कितीनं वाढ झाल्या? 10%ने इन्क्रीज झालेली. आणि मग आफ्टर 2 इयर्स आपल्याला काय करायचं आहे? त्याच्याकडे किती शिफ्ट्स आहेत याची माहिती आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. Therefore first here we have to return that P. That is the P means आपण काय म्हणतो? प्रिन्सिपल म्हणतो. आता इथं काय घेणार? नंबर ऑफ शिफ्ट. नंबर ऑफ शिफ्ट इनिशियली. नंबर ऑफ शिफ्ट इनिशियली विच इज इक्वल टू 200. म्हणजे नंबर ऑफ शिफ्टची संख्या इनिशियल सुरुवातीला किती आहे? 200. देन काय घेणार? आर. दॅट इज आर विथ रेट ऑफ काय म्हणतो आपण त्या ठिकाणी? इंक्रीज. आता रेट ऑफ इन्क्रीज इन शिफ्ट. रेट ऑफ इन्क्रीज इन शिफ्ट किती झाला? 10% एव्हरी इयर. रेट ऑफ इन्क्रीज इन शिफ्ट इज 10% एव्हरी इयर. म्हणजे प्रत्येक वर्षाला किती वाढल्या? 10% त्या ठिकाणी शिफ्ट त्या ठिकाणी इन्क्रीज होत गेलेल्या आहेत. देन काय घ्यायचं आहे? एन. दॅट इज एन विथ द नंबर ऑफ इयर्स विथ. आम्हाला कॅल्क्युलेट काय सांगितलं? नंबर ऑफ शिफ्ट विथ हिम आफ्टर काय सांगितलं त्या ठिकाणी 2 इयर्स. म्हणजे आम्हाला काय करायचं आहे? एनची जी व्हॅल्यू दिलेली आहे ती एनची व्हॅल्यू किती दिल्या त्या ठिकाणी? 2 इयर्स आम्हाला दिलेली आहे. एन इज इक्वल टू इयर वी हॅव टेकन 2 years. And then we have to find out the value, that is the amount. और काय घ्यायचं त्या ठिकाणी? नंबर ऑफ शिफ्ट्स विथ काय सांगितलं त्या ठिकाणी? हिम आफ्टर 2 इयर्स. म्हणजे 2 वर्षानंतर त्याच्याजवळ किती शिफ्ट्स असतील त्याची व्हॅल्यू आम्हाला फाइंड आउट करायची आहे. Therefore here we have to return the formula. A is equal to P in bracket 1 plus R upon 100 bracket raised to N. हा कंपाउंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे. A is equal to P in bracket 1 plus R upon 100 bracket raised to N. Hence A is equal to P, that is काय इथले? प्रिन्सिपल. मीन्स हिअर काय आहे? नंबर ऑफ शिफ्ट्स काय सांगितले? इनिशियली. नंबर ऑफ शिफ्ट इनिशियली किती आहे? इट इज 200. देन इन ब्रॅकेट 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट दॅट इज आर. हिअर रेट ऑफ इन्क्रीज इन शिफ्ट किती आहे? इन 10%. Therefore here we have taken 10 upon 100 bracket complete. And n, that is after 2 years our value काढायची. Therefore n having the value 2 means principal, that is number of shifts initially, that is 200, rate of interest 10, number of years काय झाले? 2 झाले. Hence A is equal to 200 in bracket. This 0 0 cancel with each other. 1 plus 1 upon 10 bracket square. Then other term, here also that denominator is not same. Therefore we cannot add these two terms. Therefore first we have to take same the denominator. That is here denominator 1. Then we have to cross multiplication here. Hence A is equal to 200 in bracket 10 into 1 10 plus 1 upon 10 ones are 10 bracket raised to 2. That is A is equal to 200 in bracket 10 ones are 10 plus 1 ones are 1 upon 10 ones are 10. 200 10 plus 1 upon 10 bracket raised to 2. Hence A is equal to 200. Bracket मध्ये टर्मची सम घेऊया आपण. 10 plus 1 that is the 11 upon 10 bracket raised to 2. 11 upon 10 bracket raised to 2. Hence A is equal to 200. It is a square, that is here we have to multiply by this term. Multiply this term by tan the ठिकाणी 2 times, that is 11 upon 10 into 11 upon 10. This next step काय झाली? A is equal to 200 into 11 upon 10 into 11 upon 10. This 0 cancel with each other. This 0 cancel with each other. Hence remaining term, that is A is equal to 2 into 11 into 11. Hence A is equal to 2 into 11 means 11 square. That is here we have to get the value 121.
आणि 121ला पण पूर्ण काय करूया, मल्टिप्लाय करूया. 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2. दिस इयर वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळालं त्या ठिकाणी 242 काय मिळालं त्या ठिकाणी 6. हियर वी हॅव टू गेट मीन्स आपण ॲन्सर काय लिहिणार समजा त्या ठिकाणी द काय विचारलं आहे, द नंबर ऑफ शिप्स विथ हिम आफ्टर काय सांगितलं 2 इयर्स. मग किती असणार आहे, द शेपर्ड काय लिहिणार आहे, द शेपर्ड हॅज 245. द शेपर्ड हॅज काय म्हणून किंवा द शेपर्ड्स विथ आपण म्हणूया द शेपर्ड्स विथ या विल काय येणार त्या ठिकाणी 242 शिप्स आफ्टर 2 इयर्स. म्हणजे 2 वर्षानंतर त्या शेपर्ड शिप्स किती असतील 242 इतक्या शिप्स त्याच्याकडे त्या ठिकाणी असणार आहे. हिअर वी हॅव टेकन नेक्स्ट एक्झाम्पल. इन अ फॉरेस्ट देर आर 40,000 ट्रीज. फाइंड द एक्सपेक्टेड नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 इयर्स. जे एका फॉरेस्टमध्ये त्या ठिकाणी 40,000 झाडं आहेत. त्यानंतर विचारले फाइंड द एक्सपेक्टेड नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 इयर्स. 3 वर्षानंतर किती झाडं असतील असं त्यांनी विचारलेलं आहे. इफ द ऑब्जेक्टिव्ह इज टू इन्क्रीज द नंबर ॲट द रेट 5% पर इयर. म्हणजे त्या ठिकाणचा रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो किती आहे त्या ठिकाणी 5% एव्हरी इयर. आणि मग त्यांना 3 वर्षानंतर तिथं किती झाडं असतील असं त्यांना एक्सपेक्टेशन विचारलं, किती झाडं असू शकतील असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. दिस एक्झाम्पल ऑल्सो वी हॅव टू using the formula that is the compound interest. First here we have to return that is P, that is the principal. आता इथं प्रिन्सिपल काय आहे त्या ठिकाणी नंबर ऑफ ट्रीज इनिशियली. therefore here we have to return number of trees initially, that is number of trees initially किती आहे त्या ठिकाणी 40,000. number of trees initially 40,000 trees are there. Then here we have to see that is the to increase the number at the rate 5% every year. That is rate of interest किती आहे त्या ठिकाणी 5%. And here we have to return rate of interest which is denoted by the letter R. Therefore you have to return here rate of increase, rate of increase which is equal to that is a 5% every year, 5% every year. Then number of years we have to find out the number of trees after 3 years. Therefore number of years which is equal to 3 years. And here we have to find out the value for the age. That is age is क्या होता है number of trees after 3 years. Here we have to calculate. Therefore here we have to take out the formula that is A is equal to P in bracket 1 plus R upon 100 bracket raised to N. A is equal to P in bracket 1 plus R upon 100. Here we have to substitute in the value, that is hence A is equal to P having value 40,000 in bracket 1 plus rate of interest that is 5%. Therefore here we have taken 5 upon 100 and bracket raised to after 3 years. Therefore here we have taken 3. Means principal 40,000 1 plus rate of interest of 5 and number of years that is the 3. Here 5 ones are 5, 5 2s are 10 and 5 0 0. Hence A is equal to 40,000 as it is in bracket 1 plus 1 upon 20 bracket raised to 3. Then here we have to calculate the difference, same the denominator. Therefore here we have taken the cross multiplication. Hence A is equal to 40,000 cross multiplication 20 into 1 20 plus 1 ones are 1, that is the 1 upon 20 into 1, that is the 20 bracket raised to 3. This काय केलं 40,000
20 into 1 20, 1 into 1 and upon 20 into 1, that is 20 plus 1 upon 20 bracket raised to 3. Hence A is equal to 40,000, 20 plus 1, that is 21 upon 20 bracket raised to 3. Hence A is equal to 40,000 into 21 upon 20, 21 upon 20 and 21 upon 20, that is 20 upon 1, 21 upon 20 bracket raised to 3. Therefore we have to multiply this term by 3 times. Therefore here we have written 21 upon 20, 21 upon 20 and 21 upon 20. Hence A is equal to this 0 cancel, this 0 cancel with each other, this 0 cancel with each other. Then 2 ones are 2, 2 twos are 4, 2 0 0. Then 2 ones are 2, 2 ones are 2 and 0, 2 ones are 2, 2 5s are 10. That is here we have to get 5 into 21 into 21 into 21. Remaining term क्या रहेगा 5 into 21 into 21 into 21. Hence A is equal to 21 5s are 21. 21 5s are क्या है 105 and 21 into 21 means क्या है 21 चा square आला which is equal to क्या है 441. Then we have to here multiply by this 441 into multiply by this काय करायचं त्या ठिकाणी 105. 5 1 चा 5, 5 4 चा काय आला त्या ठिकाणी here we have taken here 441 into 105. 5 1 चा 5, 5 4 चा 20, remaining 2. 5 4 चा 20 plus 2 22. 0 0 cancel, 1 1 चा 1, 1 4 चा 4, 1 4 चा 4. 5 0 2 plus 1 3, 4 plus 2 6 and 4. Here we have to get the value, that is 46,305. means after काय येणार आहे त्या ठिकाणी 3 years number of काय असणार आहे trees in forest which is equal to काय येणार आहे 46,305. means here we have to write this answer. There will be 46,305. आम्हाला काय प्रश्न विचारला आफ्टर 3 years फॉरेस्टमध्ये किती झाडं असतील तर देअर वुड बी काय म्हणणार आपण त्या ठिकाणी 46,305 ट्रीज आफ्टर 3 years. 3 वर्षानंतर किती असतील तिथं झाडं देअर विल बी किंवा देअर वुड बी म्हणूया आपण देअर वुड बी 46,305 trees after काय असणार आहे त्या ठिकाणी 3 years. In this way, today we have to see 3 examples. Solve these 3 examples in your notebook.